नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त वेगळ्या पद्धतीचे पळी पापड ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथं मी किसून बटाटा घेतलेला आहे, कच्चाच आहे। तर इथं मी 1 किलो बटाटा असा किसून घेतलेला आहे। त्यासाठी इथं अर्धा किलो असा जो बारीक साबुदाणा भेटतो, झटपट साबुदाणा किंवा मीडियम एकदम बारीक साईजचा असतो तसा घेतलेला आहे। अगदी छान फुलतो आणि खायला अप्रतिम ह्याचे पापड लागतात। तर तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता। तर या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। जेवढा आपल्याला साबुदाणा होता तेवढंच इथं मी पाणी ठेवलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जो साबुदाणा आहे तो टाकून द्यायचा। उकळी थोडीशी आली की साबुदाणा टाकायचा आणि छान असं मिक्स करत राहायचं जेणेकरून तळाला बोट चिकटणार नाही। तर अशा पद्धतीने बघा, साबुदाणा थोडासा शिजला की त्यामध्ये आपण किसलेला कच्चा बटाटा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं आता छान असं मिक्स करून घ्यायचं। तर कच्चा बटाटा अर्ध साबुदाणा शिजल्यावर टाकायचा, त्यामुळे हे जास्त शिजायला वेळ लागत नाही बटाट्याला। त्यामुळे साबुदाणा 50% शिजल्यावर मग त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा। तर बटाट्याची साल होती ती काढून घेतली आणि छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळं खाली वरी असं छान मिक्स करा जेणेकरून करपणार नाही। तर आता छान असा बटाटा शिजू देऊ। त्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट टाकणार आहे। लाल मिरच्या वाटून घेतलेल्या त्या टाकलेल्या आहे, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। तर इथं मी हे सगळं छान असं शिजून घेते। तर बघा, छान अशी चकाकी यायला पाहिजे, त्यामुळं आपले पापड हे छान असे फुलून येतात। जो साबुदाणा आहे चांगला असा फुलतो। तर अशा पद्धतीनं बघा, इथं मी जो साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण आहे ते छान असं शिजून घेतलेलं आहे। थोडंसं थंड करून घ्यायचं, कारण हे मला कॅरी बॅगवर टाकायचं आहे। तर अशा पद्धतीनं बघा, प्लॅस्टिक पेपरवर मी हे गोल गोल असे हे बनवून घेते। सगळे छान अशा पद्धतीनं बनवून घेते। तर इथं मी 2 दिवस छान कडकडीत उन्हात हे वाळून घेतलेलं आहे। तर मस्त काचेसारखे आपले हे पापड तयार झालेले आहेत। तर अशा मस्त झटपट होणारी ही पापडाची रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा किती मस्त ट्रान्सपरंट असे हे आपले पापड तयार झालेले आहेत। तर आपण हे तळून बघणार आहोत। तळल्यावर सुद्धा दुप्पट तिप्पट फुलतो हा पापड। तर छान असं तेल गरम करायचं। तेल जर कमी गरम असेल तर हा पापड फुलणार नाही, त्यासाठी छान असं कडकडीत गरम करायचं। त्यामध्ये बघा पापड टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त असा फुललेला आहे आणि जो साबुदाणा आहे तो सुद्धा छान असा फुललेला आहे। खायला अप्रतिम लागते। उपवासाला तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की पळी पापड बनवून बघा। तर बघा, अशा पद्धतीचे अजून एक तुम्हाला तळून दाखवते। तर खूप छान फुलतात, मस्त अगदी चविष्ट लागतात उपवासाला किंवा असंच जर खायला सुद्धा अगदी भन्नाट अशी ही पापडाची रेसिपी आहे। अगदी वेगळ्या पद्धतीची आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी झाली कमेंट्स करा। व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। जाता जाता मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक अजून व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल। असाच झटपट व पारंपरिक उन्हाळी रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।